धन्यवाद मुरुगा। पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राची बित्तम बातमी, दिवसभरातल्या सगळ्या राजकीय घडामोडी। पण सुरुवातीला हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रायोजक रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। गृहमंत्री अमित शहांनी पीयूष गोयल यांना फटकारल्याची माहिती। प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याच्या विधानावरून खडसावल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार यांच्या विमान कंपनी व्हीएसआर वेंचर्स कंपनीच्या विशेष ऑडिटचे आदेश। डीजीसीए नियुक्त विशेष पथक करणार ऑडिट। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुणे आणि बीडच्या पालकमंत्री। पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदाबाबत सरकार आदेशही जारी, तर मंत्रालयातही सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 9 फेब्रुवारी नंतर दिल्ली दौरा करणार। सुनेत्रा पवार एनडीए मधील घटक पक्षांच्या नेत्यांना भेटण्याची शक्यता। मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, आमच्या समोर विलीनीकरणाचा विषय नाही। शपथविधीसाठी घाई केली म्हणणाऱ्यांच्या पोटात का दुखतंय? प्रफुल्ल पटेलांचा विरोधकांना सवाल। मुंबईतील प्रसिद्ध विकासक सुशील रहेजाचा मुजोरपणा। तुम घाटी लोग सुधरोगे नहीं म्हणत मराठी तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप। रहेजा विरोधात मारहाण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली चौधरी, उपमहापौरपदी राहुल दामलेंची निवड, तर ठाण्याच्या महापौरपदी शर्मिला पिंपलोडकर आणि उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांनी स्वीकारला पदभार। लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावेळी गोंधळ। भारत चीन चर्चेदरम्यान आक्रमक खासदारांनी पीठासीन अधिकाऱ्यांवर पेपर फेकले। 8 खासदारांचं निलंबन।